मित्रांनो नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। जे मार्क्स तुम्ही मिळवलेले आहेत ते तुमच्या कॅपेबिलिटीवर मिळवलेले आहेत। तर एक्झाम अपडेट्समध्ये ITI रिझल्ट लागलेला आहे संध्याकाळीच आणि त्यामध्ये सगळ्यांनीच आपापले मार्क्स बघितले असतील। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सगळ्यांचं। तर या ठिकाणी आता बघणार आहोत टोटल पर्सेंटेज कसे काढायचे आहेत। बरेच जण विचारतायत तर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचं आहे आणि मार्कशीट सर्टिफिकेट ज्याला NTC आपण म्हणतो तुमचं फायनल सर्टिफिकेट हे सगळं कुठून डाउनलोड करायचे, मार्कशीट कुठून डाउनलोड करायची याची डिटेल बघणार आहोत। त्याचबरोबर अप्रेंटिसशिप संबंधी थोडंसं सांगणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। रिझल्ट लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता मित्रांनो इथे DGTच्या वेबसाईटवर म्हणजे सिद्ध पोर्टलवर लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये। त्याच्यावर तुम्ही क्लिक हिअर केल्यावर तुम्हाला एक डिटेल येते। याच्यामध्ये तुमचा PRN नंबर टाकायचा आहे। PRN म्हणजे R टाकून R एंटर करून जो तुमचा हॉल तिकीट नंबर होता तोच पूर्ण टाकायचा आहे आणि जन्मतारीख टाका आणि सबमिट करायचं आहे। म्हणजे बेसिक फक्त जसं तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केले होते फक्त इथे 00 काढून टाकायचं आहे। जिथे 00 नंबरच्या मागे आहे तो काढून टाका आणि पूर्ण नंबर टाकून घ्या। तर अशा प्रकारे सगळ्यांनी डाउनलोड केलेलेच असणार। तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला डिटेल दिसते आहे म्हणजे तुमची प्रोफाईल आधी ओपन होते। ज्या प्रोफाईलला डॅशबोर्ड, ट्रेनिंग डिटेल्स आणि व्ह्यू रिझल्ट। तर डायरेक्ट जायचे व्ह्यू रिझल्टकडे। मोबाईलवर सुद्धा करू शकता। व्ह्यू रिझल्टमध्ये तुमची डिटेल दिसते। आता हा फर्स्ट इयर आहे, जर तुम्ही सेकंड इयर असेल तर सेकंड इयर दिसणार आहे आणि ते व्ह्यू रिझल्टमध्ये क्लिक करा। व्ह्यू रिझल्टमध्ये क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचा रिझल्ट डिस्प्ले झालेला दिसतो। तर हाच तुमचा एक प्रकारचा रिझल्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड लिंकसुद्धा येणार आहे। रिझल्ट डाउनलोड लिंकसुद्धा इथे जनरली येतो आय बटनच्या बाजूला 3 डॉटवर किंवा तुम्हाला याच्या खालीसुद्धा डाउनलोड लिंक येते। म्हणजे मार्कशीट जो आहे तो तुमचा डाउनलोड PDF मध्ये जनरेट होणार आहे आणि तो इथे खालीसुद्धा येण्याची शक्यता आहे। आता अद्याप त्या ठिकाणी मार्कशीट डाउनलोड मागच्या प्रोफाईलला दिला होता तर इथेच येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत फर्स्ट इयर मार्कशीट, सेकंड इयर मार्कशीट। फर्स्ट इयर मार्कशीट तुम्ही शक्यतो तुमच्याकडे असणार आहेत, नसतील तर कुठून डाउनलोड करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। तर या ठिकाणी जर बघाल तर आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेशन करायचे। जर तुमचं 2 वर्षाचा कोर्स असेल तर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन आहे। तर इथे तुम्हाला मिळालेले मार्क्स टाकायचे आहेत। फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे मिळालेले मार्क्स टाकायचे आहेत म्हणजे तुमची बेरीज होणार आहे दोन्ही मार्क्सची आणि टोटल मार्क्स जे आहेत ॲक्च्युअल परीक्षेमध्ये मार्क्स असतात त्यांची टोटल करायची आहे गुणिले 100 म्हणजे मल्टिप्लाय बाय 100 करायचं आहे। म्हणजे समजा तुम्हाला फर्स्ट इयरला 468 मार्क्स पडलेले आहेत आणि सेकंड इयरला 568 पडलेले असतील म्हणजे फर्स्ट इयरचे मार्क्स अधिक सेकंड इयरचे मार्क्स मिळालेले मार्क्स या ठिकाणी आपण म्हणतोय। आता हे कितीपैकी होते तर 600 पैकी होते त्यांची बेरीज म्हणजे 600 600 1200 झाले आणि ह्या दोघांची बेरीज 1036। ह्या दोघांचं डिव्हिजन करायचं आहे म्हणजे मिळालेले मार्क्स भागिले टोटल मार्क्स गुणिले 100 असे तुम्हाला साधारण 86% इथे ह्याचं कॅल्क्युलेशन येत आहे। तर बेसिक आहेत कॅल्क्युलेशनसाठी त्यामुळे सोपं आहे। मिळालेले मार्क्स यांचा दोघांची बेरीज करायची आहे आणि टोटल मार्क्सची बेरीज करायची 100 करायचा आहे। आता मित्रांनो अप्रेंटिसशिपसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यापूर्वी अजून एक व्हिडिओ अपडेट करतोय। थोडंसं अपडेट आहे कारण KYC केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मी दिलं होतं स्कॅम जो आहे त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणजे स्कॅम होतो आहे बऱ्याच मुलांच्या मधून। तर या ठिकाणी अप्रेंटिसशिप स्कॅम म्हणून मी एक व्हिडिओ बनवला होता जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला स्कॅमपासून वाचता येईल। म्हणजेच काय तर इथे लिंक टाकलेली आहे बघा। कम्युनिटीमध्ये जर गेले शिवराज राईट या कम्युनिटी तर या ठिकाणी लिंक टाकली तर इथे तुम्हाला स्कॅम करून फसू जाऊ शकतं तुमचं। त्या ठिकाणी अपडेट म्हणजे तुमचे 2 वर्ष जी आहे ती फुकट जाऊ शकतात। त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या प्रकारचं रजिस्ट्रेशन आणि कोणत्या प्रकारचे अप्रेंटिस स्वीकारायचे आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अप्रेंटिसची ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा थोडक्यात व्हिडिओ बनवलेला आहे तो बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय काय लागणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।